आणि आता राजकीय बातम्यांकडे वळूयात। रश्मी ठाकरेंना खुश करण्यासाठी सुषमा अंधारे या बोलतात असा आरोप नितेश राणे यांनी केलाय। तसंच आदित्य ठाकरेंवरही त्यांनी टीका केली आहे। शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करणाऱ्या आपटेला पोलिसांनी जरी सोडलं तरी आपण सोडणार नाही असा इशाराही नितेश राणेंनी दिलाय। फर्निचरसाठी भांडणारी आणि फर्निचरसाठी पद देणाऱ्या महिलेवर आम्ही किती बोलायचं। तिच्या घरी मी 4 सोफा आणि 2 टेबल पाठवून देतो, कदाचित शांत राहील मग त्याच्यानंतर। आणि एक लक्षात घ्या, सुषमा ताईंच्यावर मी दोष देत नाही, कारण का आत्ता शिंदे साहेबांवर आलेल्या ज्या काही गोरेताई आहेत किंवा त्या मनीषा कायंदेताई आहेत, मनीषा कायंदेताईंनी स्वतः मला सांगितलं की जेव्हा ते उद्धव ठाकरेंबरोबरच्या शिवसेनेमध्ये होत्या तेव्हा रश्मी ठाकरे त्यांना जबरदस्ती करायची, ते राणेंवर बोल नाही तर तुला पद देणार नाही, तुला तिकीट देणार नाही। तीच अवस्था आता सुषमा अंधारेची आहे। म्हणून सुषमा अंधारेंची चूक नाही आहे, बिचारीला पद मिळवण्यासाठी रश्मी ठाकरेंना खुश करते, बाकी काय। संजय राऊत आपटेला प्रत्येक शिवप्रेमी आपटणार आहे, त्याच्याशी कोण काय लेणं देणं नाही, कोणाशी काय आम्हाला काय पडलेलं नाही। जो शिवाजी महाराजांच्या बाबतीच्या शिवाजी महाराजांच्या विरोधात ज्यांनी हे कृत्य केलं, मग तो कोणाचाही असेल, कोणाबरोबर त्याचा फोटो असेल, काय असेल, पोलिसांच्या संरक्षणाच्या बाहेर अगर तो चुकून आम्हाला हातात सापडला तर त्याला आपटल्याशिवाय आम्ही राहणार नाही।